IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची। गुन्हा दाखल, संघटनेनेही केला निषेध। विद्युत उपकार्यकारी अभियंता बहिरोद्दीन सैफुद्दीन चौभारीवाला यांचेवर गुन्हा दाखल। सार्वजनिक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित केंद्र पिंपळगाव काळे कार्यालयात केली अश्लील शिवीगाळ तथा मारण्याची धमकी। लाईनमन रोहित देविदास वानखडे यांना शिवीगाळ। प्रधान तंत्रज्ञ सचिन मोरेश्वर, ऑपरेटर गोपाल वानखडे, सहाय्यक अभियंता पवार, वरिष्ठ तंत्रज्ञ विजय फुसे इत्यादी कर्मचाऱ्यांसमोर रोहित वानखडे यांना अश्लील शिवीगाळ व मारण्याचे धमकी दिल्याप्रकरणी चौभारीवाला यांच्यावर जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। आज विद्युत वितरण कंपनी संघटनेने कार्यालयासमोर चौभारीवाला यांचा केला निषेध। वरिष्ठांकडेही तक्रार करून कारवाई करण्याचे मत केले व्यक्त। एवढा मोठा कर्मचारी व अधिकारी वर्ग या उपकार्यकारी अभियंत्यांच्या विरोधात जर रस्त्यावर उतरत असेल तर प्रकरण गंभीर असल्याचे समजते। खालच्या हलकट आणि असलेली शब्दाचा वापर केल्याने कर्मचारी त्रस्त। युनियनचे अध्यक्ष विजय गोपो व सचिव अमोल ढोले यांची कारवाईची मागणी। तुम्हाला टेन्शन नाही मान्य आहे, पण मला भोसडीचे नाही म्हणायला पाहिजे तुम्ही। काय करतो काल माननीय उप कार्यकारी अभियंता यांनी पिंपळगावला जाऊन मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये आमचे सहकारी रोहित वानखडे यांना शाब्दिक शिवीगाळ केली। यासाठी आम्ही आज इथं जमलेलो आहोत आणि आम्ही या कृती समितीचा एक घटक म्हणून या गोष्टीचा आम्ही इथं निषेध करतो आणि रोहित वानखडेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही इथं हजर आहोत। काल FIR आपले पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे, तर काय झालं त्याच्या बाबतीत? आम्हाला NC नोंदवायची होती खऱ्या अर्थाने, परंतु रोहित वानखडे यांचा रोज बघता त्यांनी FIR दाखल केली आणि आता पुढचा घटनाक्रम तर आम्हाला अजून काही माहिती नाही आहे, तसं पोलीस स्टेशनला काही कळवलं नाही। कुठले गुन्हे वगैरे दाखल झाले असं त्या FIR ची प्रत मिळाली असेल ना? हो, 351 आहे आणि 294 आहे, 93 आहे। 293 94 94 आहे, 96 आहे, हा 296 आहे। ऍक्ट्रोसिटी वगैरे दाखल झालाय का? नाही। जामोद उपविभागाच्या कार्यालयासमोर उपस्थित सर्व संघटना पदाधिकारी व सर्व सभासद, सर्व संघटना, आपण सर्वांना माहीतच आहे की काल पिंपळगाव येथे उपकार्यकारी अभियंता यांची एक कर्मचारी यांची एक संयुक्त वसुली बाबतीत त्यांनी मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये तिथलचे आपले कर्मचारी रोहित वानखडे यांना शिवीगाळ करणे, ॲक्च्युअल कंपनी वसुली ही काही त्या एकट्या कर्मचारी जबाबदारी नसताना फक्त एकट्याला जबाबदार धरणे आणि शिवीगाळ मध्ये कधीही खपून घेतला जाणार नाही या घटनेचा निषेध म्हणून आजची प्रथम त्यांना एक सूचना म्हणून त्याचाच एक भाग म्हणून इथं आज आपण दौड सभा आयोजित केली आहे। सर्व कृती समितीच्या माध्यमातून आज त्यांना एक निवेदन सुद्धा देण्यात येणार आहे की त्यांनी त्यांचा सुरू असलेला मनमानी कारभार तात्काळ बंद करावा। तो बंद न झाल्यास इथून पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल व त्याचे परिणाम त्यांना त्याचे भोगावे लागतील। तसेच एक दुसरे कर्मचारी प्रदीप कोथळकर यांची त्यांनी त्यांच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन आसलगाववरून जळगाव जामोदला बदली केली, हे त्यांच्या अधिकारात येत नाही, त्यांनी अधिकाराचा गैरउपयोग केलेला आहे। याबाबत सुद्धा त्यांची रितसर विभागीय कार्यालयाला कंप्लेंट करण्यात येईल आणि त्याबाबत त्यांनी जो हजेरी पाठवल्यावर सुद्धा त्यांची गैरहजेरी लावून त्यांनी त्यांची आर्थिक नुकसान केलं आहे। या आर्थिक नुकसानीबाबत आणि त्यांची जी मनमानी पद्धतीने बदली केलेली आहे या बदलीचा धोरण सुद्धा याबाबत सुद्धा आपण त्यांची विभागीय कार्यालयाला रितसर कंप्लेंट करणार आणि त्यांच्यावर या दोन्ही घटनेचा त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय इथे कृती समिती सप्त बसणार नाही, एवढं बोलतो।